तर ज्यावेळी महाराज कर्नाटकातनं पुण्यामध्ये आले त्यावेळी महाराजांसोबत किती सैन्य होतं? अवघं 10-12 जणांचं मंत्रिमंडळ. मग त्या 10-12 जणांच्या जीवावर राज्य उभं करता येईल? नाही. या 10-12 जणांच्या जीवावर लढाई जिंकता येतील? नाही. मग इथली माणसं गोळा करायची, इथल्या माणसांना प्रशिक्षण द्यायचं, इथल्या माणसांमध्ये साहस, ध्यास, निष्ठा इथल्या माणसांमध्ये निर्माण करायची. आणि ते कार्य केलं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना संत तुकाराम महाराज यांनी संबोधित केलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अगोदर झोपलेल्या माणसाला जागा केलं, जाग्या माणसाला उभं केलं, उभ्या माणसाला चालायला लावलं, जे त्याला चालायला लागले त्यांना पळायला लावलं आणि पळणाऱ्या माणसाच्या हातात तलवार आणि ढाल देऊन त्यांना धडपड करायला लावली. आणि जे धडपड करायला लागले शेवटी त्यांचं धड पडलं मित्रांनो, पण त्यांनी धडपड सोडली नाही आणि तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आणि अशाच आपले महाराज म्हणायचे की प्रत्येक मावळा हा आमचा गड होता. आणि असाच प्रसंगी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळी पुरंदरच्या तहा अगोदर चावडीवरती म्हणजे कनेरगड इथं रामजी पांगेरा आणि फक्त 700 मावळे, रामजी पांगेरा आणि नुसतं 700 मावळे, आणि तिथं औरंगजेबाचा सरदार मुघली फौजदार दिलेर खान हा 35,000ची फौज घेऊन आक्रमण करण्यासाठी येत होता. विचार करा, 700 मावळे आणि 35,000ची फौज. इकडे 700 मावळे आहे, तिकडे 35,000ची फौज आहे. ढालीवर ढाल कोसळते. आता 35,000ची फौज समोरून चालून येते. मग 700 मावळ्यांनी काय करावं काही सुचत नव्हतं, पण माघार घ्यावी म्हणून माहितीच नव्हतं. आणि नुसतं 700 मावळे या 35,000च्या फौजेवर हर हर महादेवचा नारा देत तुटून पडले. ढालीवर ढाल कोसळते, तलवारीवर तलवार कोसळते. युद्धाला सुरुवात झालं. मनक्याच्या ठिकठिकाणी वार होत आहेत. कुणाचा हात तूट तर कुणाचा पाय तूट. अरे एवढंच काय, मराठ्यांनी फक्त 700 मावळ्यांनी असा काही पराक्रम दाखवला की शेतातले ऊस कापल्यासारखे त्या मुघलांच्या कत्तली केल्या जाऊ लागल्या. पाहता पाहता 35,000ची फौज फक्त 700 मावळ्यांनी पळून लावली. पडता पडता दिलेर खान स्वतः पडत होता आणि पडता पडता म्हणाला, या अल्ला शिवाजी. अरे या शिवाजीच्या मावळ्या तसे आहेत तर तो शिवाजी राजा तरी नेमका कसा असेल. छत्रपती शिवाजी महाराज. आता 700 मावळ्यांनी 35,000च्या फौजेला पडून लावलं, गड वाचला. पण या युद्धात आमचा शिरू मावळा म्हणजे रामजी पांगेरा मात्र जीवाने गेला. महाराजांना बातमी कळाली, आऊसाहेबांना बातमी कळाली, मोठे दुःख झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि महाराजांनी त्या रामजी पांगेराच्या घरी जाण्याचं ठरवलं. महाराज जसे रामजी पांगेराच्या गावात येतात, जो तो येतो मुजरा घालतो, पायावरती डोकं ठेवतो, पण महाराज म्हणतात, अरे मला त्या रामजीच्या घरी घेऊन चला, मला त्या रामजीच्या घरी घेऊन चला. आणि गावकऱ्यांचा जमा झालेला गोळका आणि महाराज त्या रामजी पांगेराच्या घराच्या दिशेने येतात. येता येता एका झोपडीसमोर महाराज येतात आणि आवाज देतात, बाबा. तेव्हा एक 80 वर्षाचा म्हातारा, दाढी फिटलेली असते, कमर वाकलेली असते, पांढरे केस झालेले असतात. महाराजांना बघताशी मुजरा घालतो आणि हा 80 वर्षाचा म्हातारा महाराजांच्या पायावरती डोकं ठेवतो. महाराज उचलतात, उरबेट घेतात, आत जातात. आत गेल्यानंतर चर्चा होते. महाराज सांत्वन करण्यासाठी तिथे गेलेले असतात. चर्चा झाल्यानंतर महाराज आपल्या मावळ्याला एक इशारा करतात डोळ्याची. एक पिशवी मावळा महाराजांच्या हातात देतो आणि महाराज ती पिशवी त्या म्हाताऱ्याच्या हातात देतात. आता शिवाजी राजा, एवढा मोठा शिवाजी राजा आपल्या घरामध्ये आला, एवढ्याच्या झोपडीमध्ये आला. म्हाताऱ्याला आपला पोरगा स्वराज्यासाठी गेला याचं दुःख नाही, पण शिवराय आमच्या घरामध्ये आला याचा मात्र अभिमान होता, याचा आनंद होता. एवढा मोठे शिवराय आमच्या मातीमध्ये होऊन गेले. शिवाजी महाराज की जय. शिवराय आले, पण आपल्या राजाने आपल्याला भेटवस्तू दिली, पिशवी दिली. मग यामध्ये काय, आपला राजा आलाय, अरे या राजाने मला दिलं तरी काय, या राजाने मला दिलं तरी काय, ते आपण बघितलं पाहिजे. आणि हा म्हातारा जशी ती पिशवी खोलतो, हिरे बाणी मोती सोनं अख्खा पैसा आणि सगळंच काय त्यात, तसं हा म्हातारा कायमचा उठतो. महाराज निघालेले असतात, घोड्यावरती बसलेले असतात, तसं हा म्हातारा उठतो, राजा थांब. महाराजांचा घोडा थांबतो आणि हा 80 वर्षाचा म्हातारा ती पिशवी घेऊन पळत पळत महाराजांकडे जातो. राजा हे काय, हे कशासाठी आम्हाला. बाबा, रामजी तुमचा मुलगा शूर होता, स्वराज्यासाठी कामी आला, रयतेच्या रक्षणासाठी कामी आला. मग आमचंही काहीतरी कर्तव्य बनतं, आम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. अहो पण राजा, उभा स्वराज्य आमच्या पत्रात झापलेलं असताना हे कशासाठी आम्हाला. बाबा, रामजी गेला, आता तुमची ही जिम्मेदारी आमच्यावरती आली, हे आमचं कर्तव्य आहे. पण हा म्हातारा म्हणतो, खरं तर हिरे बाणी मोती सोनं म्हणजे महाराजांनी आता मुलगा गेलाय म्हणून आपलं आयुष्य या म्हाताऱ्याने अगदी आनंदात आणि सुखात जगावं यासाठी महाराजांनी ती भेटवस्तू त्याला दिलेली होती. पण या म्हाताऱ्याने ती भेटवस्तू महाराजांना परत दिली आणि म्हणतो, राजा हे मला नको आहे, पण मी आज तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. महाराजांना आनंद होतो, अरे
हा म्हातारा आपल्याला काहीतरी देणार, आपल्याला आपण दिलेली भेटवस्तू नाकारतोय, हिरे बाणी मोती सोनं हा नाकारतोय, नाही आपल्याला काहीतरी देणार. बाबा मला तुम्ही काहीतरी देणार, हो राजा मी आज तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, मग बाबा द्या की. तसंच गावकऱ्यांचा जमा झालेला गोळका, अरे राहायला सुद्धा घर नाही, झोपडीमध्ये राहतो आणि हा आपल्या महाराजांना काय देणार. तसाच या म्हाताऱ्याने शेतात काम करणाऱ्या एका करुणा बंडपोराला आवाज दिला, रुपाजी. तसंच हा रुपाजी धावत पडत येतो, महाराजांना बघतो, बघताशी मुजरा घालतो आणि हा 80 वर्षाचा म्हातारा त्या रुपाजीच्या खांद्यावर हात ठेवून महाराजांना म्हणतो, राजा हा रामजीचा भाऊ, राजा हा रामजी सारखाच पराक्रमी आहे, तुम्ही याला तुमच्या स्वराज्यात कामी सामील करून घ्या. राजा जसा रामजी स्वराज्यासाठी कामी आला ना तसाच हा येईल, आणि जर का हा कामीच आला तर काळजी करू नका राजा, हा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा स्वराज्यासाठी आपले प्राण द्यायला समोर येईल. एवढी निष्ठा 350 वर्षापूर्वी आपल्या महाराजांनी या मातीमध्ये पेरली होती. महाराजांचे नियम कसे होते, महाराजांची घटना कशी होती, हा आणखी एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे पाहुण्यांची उपस्थिती झालेली आहे, थोड्याच वेळात आपण आरतीला सुरुवात करणार आहोत. तर ज्यावेळी महाराज पुरंदरचा तह करतात त्यावेळी महाराज राजगडावरती असतात. येसाजी, कोंडाजी, तानाजी सगळी मंडळी राजगडावरती असतात आणि महाराजांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून सर्व चिंताग्रस्त झालेले असतात. आणि तानाजी महाराजांना म्हणतो, राजा का काळजी करताय. महाराजांना आग्र्याच्या भेटीला जायचं असतं. आग्र्याच्या भेटीला जाण्यामुळे आपलं स्वराज्य कसं असेल, आपले किल्ले कसे राहतील, ते चिंता महाराज करत होते. कारण औरंगजेब मोठा जुलमी, तिथून आपण परत येऊ की नाही येऊ हे महाराजांना माहिती नव्हतं आणि म्हणून महाराज चिंतेत होते. त्यावेळेस तानाजी म्हणतो, राजा आम्ही आहोत की तुमचं स्वराज्य राखण्यासाठी, आम्ही आहोत की आपल्या गडकिल्ल्याचं रक्षण करण्यासाठी. अरे तुमच्या भरोशावर तरी आमचं स्वराज्य निर्माण आहे, अरे तुमच्या भरोशावर तरी आमचं गडकिल्ले टिकून आहेत, मग राजा काळजी करायचं काय कारण. अरे ते सगळं काही बरोबर, पण माझ्या मनाला कसं समजून सांगू मी. मग तानाजी म्हणतो, राजा एखादी गडकिल्ल्याची पाहणी करण्याकरता आपण जाऊ. ठरलं तर तानाजी शाबास, भले शाबास, गडकिल्ल्याची पाहणी. रात्रीचे 10-12 वाजलेले असतात, अंधार झालेला असतो. मग तानाजी महाराजांना म्हणतो, राजा ठीक आहे, मग आपण उद्या गडकिल्ल्याची पाहणी करण्याकरता जाऊ. नाही ताना, आत्ताच पाहणी करण्याकरता जायचं. मग राजा सुचवा की एखाद्या गडकिल्ल्याचं नाव. आणि महाराज लोणावळ्यातल्या एका जोहगड किल्ल्याचं नाव सुचवतात. रात्रीचे 10-12 वाजलेले असतात आणि महाराज आणि त्यांची मंडळी त्या जोहगड किल्ल्याच्या दिशेने जातात. जोहगड किल्ल्याखाली बिल्लेकरू पहारा देत असतात आणि त्या बिल्लेकरूंना दिसतं की कोणीतरी 10-12 मंडळी समोरून येत आहे. तसंच ते त्यांच्या नायकांकडे जातात, नायकांना उठवतात. नाईक त्या रोडवर रस्त्यावरती आलेले असतात आणि 10-12 मंडळी समोरून येत असते. तेवढ्यात शिवाजी महाराजांचा घोडा समोर येतो आणि नाईक म्हणतात, अहो राजा एवढा अंधार झालेला आहे, अहो राजा एवढी रात्र झालेली आहे, कशाला तकलीफ घेतली देण्याची, आम्हाला सांगितलं असतं आम्ही आलो नसतो का. पण महाराज म्हणतात, अरे पुरंदरचा तह मोडलाय, शत्रू माझ्या पाठलागावरती आहे आणि आश्रय घेण्यासाठी मी इथं आलेलो आहोत, आम्हाला गडकिल्ल्यावरती घेऊन चला. आणि महाराज आणि बिल्लेकरू ते नाईक महाराजांना गडकिल्ल्यावरती घेऊन जातात. जसे महाराज गडकिल्ल्यावरती येतात तसंच पहारेकऱ्यांना वरून दिसतं की कोणीतरी गडाखालून वरती येत आहे. तसेच हे पहारेकरी त्याच्या किल्लेदारांकडे जातात, किल्लेदाराला उठवतात आणि किल्लेदार दरवाज्यावरती आलेले असतात. तोपर्यंत शिवाजी महाराज आणि बिल्लेकरू तिथं उपस्थित असतात. तसंच नाईक म्हणतात, किल्लेदार दार उघडा, शिवाजी महाराज आलेले आहेत. किल्लेदार म्हणतो, शिवाजी महाराज, आणि ते एवढ्या रात्री. अरे पुरंदरचा तह मोडलाय आणि शत्रू महाराजांच्या पाठलागाशी आहे, त्यामुळे आश्रय घेण्यासाठी महाराज इथे आलेले आहेत. नाईक लवकरात लवकर गडाच्या खाली जा, पहारा सक्त करा, पहारा मजबूत करा, शत्रू आत येता कामा नये. नाईक गडाच्या खाली जातात, पहारा सक्त करतायत. पण किल्लेदार मात्र दार उघडत नाही. महाराज म्हणतो, किल्लेदार दार उघडा. तसंच किल्लेदार म्हणतो, मी दार उघडणार नाही. महाराजांना आश्चर्य वाटतं. महाराज म्हणतात, अरे तू का दार उघडणार नाही. तर किल्लेदार म्हणतो, राजा तुम्ही शिवाजी महाराज असल्याचा काही लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे. महाराज म्हणतात, लेखी पुरावा. अरे माझे शस्त्र बघ, माझं वस्त्र बघ, माझं शरीर बघ, मी छत्रपती शिवाजी महाराजच आहे, ते सगळं काही बरोबर, पण काही लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे. महाराज म्हणतात, लेखी पुरावा माझ्याकडे नाही, किल्ल्याचे दरवाजे उघड. किल्लेदार म्हणतो, मी दार उघडू शकत नाही. अरे पण तू का दरवाजे उघडू शकत नाही. तर महाराज या गड किल्ल्याचे काही नियम आहेत आणि ते म्हणजे असे, सकाळी सूर्य उगवला की किल्ल्याचे दरवाजे उघडायचे आणि सूर्य मावळला की किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे, त्यामुळे मी आता तुमच्यासाठी दरवाजे उघडू शकत नाही. मग महाराज म्हणतात, अरे हे नियम तर मीच लिहिलेत ना. मग राजा तुम्ही नियम लिहिले, मग तुम्हालाच माहिती नाही का. महाराजांना आनंद झालेला असतो, पण महाराजांना परीक्षा घ्यायची असते, म्हणून महाराज किल्लेदारावरती ओढवतात. जास्त जबान चालू नको, दार उघड. किल्लेदार म्हणतो, मी दार उघडणार नाही, तुझी गर्दन कापल्याशिवाय मी राहणार नाही. महाराज रागाच्या भरात बोलतात. तर किल्लेदार म्हणतो, राजा आता अंधार झालेला आहे, आता रात्र झालेली आहे,
किल्ल्याचे दरवाजे बंद आहे, त्यामुळे तुम्ही आता वर येऊ शकत नाही आणि माझे गर्दन कापू शकत नाही. की सकाळ होऊ द्या, सूर्य उगू द्या, मी सकाळी तुमच्यासाठी किल्ल्याचे दरवाजे उघडायला तयार आहे. महाराज तुम्ही रात्रभर इथं झोपा. जे महाराजांनी घटना लिहिलेली असते, जे महाराजांनी नियम लिहिलेले असतात, ते या सध्या किल्लेदारांना दाखवून दिले ते नियम कसे होते. ज्या राजाने नियम लिहिले त्याच राजाला किल्ल्याच्या बाहेर ठेवलं, पण आत येऊ दिलं नाही. हे नियम होते आपल्या महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना रात्रभर तिथंच झोपावं लागतं. सकाळ होते ना होते, किल्ल्याचे दरवाजे मोठ्या थाटामाटात सनी सोगळ्यात उघडले जातात आणि हा किल्लेदार संशय घेऊन महाराजांच्या समोर येतो आणि म्हणतो, राजा राजा मला चांगलं माहिती होतं, मला चांगलंच माहिती होतं तुम्ही शिवाजी महाराज असल्याचं, पण तुम्ही जे नियम लिहिलेले होते, तुम्ही जे घटना लिहिलेली होती त्यांना मी बांधील होतो, त्यामुळे मी राजा किल्ल्याचे दरवाजे उघडू शकलो नाही. पण राजा तुम्ही म्हणालात की तुझी गर्दन कापल्याशिवाय मी राहणार नाही. राजा आता मी संशय घेऊन तुमच्या समोर उभा आहे, घ्या राजा आणि कापा माझी गर्दन. महाराज नर्वस होतात आणि म्हणतात, आनंदी होतात आणि म्हणतात, अरे मी फक्त परीक्षा घेण्यासाठी इथं आलेलो होतो, नियम वगैरे मोडलेले नाहीत, कोणता तह रद्द झालेला नाही, पण मी गेल्यानंतर माझं स्वराज्य कसं असेल, माझे गडकिल्ले कसे असतील, त्यांचं रक्षण कोण करील हे बघण्यासाठी खरं तर मी फक्त परीक्षा घेण्यासाठी इथं आलेलो होतो. तसंच महाराज म्हणतात, पण मला कळलं की जोपर्यंत तुझ्यासारखे मावळे माझ्यासोबत आहेत, जोपर्यंत तुझ्यासारखे किल्लेदार माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत हे स्वराज्य कुणाच्या बापाला देखील जिंकता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.